फरसान गार्डन हे स्टेशन मी जेव्हा पण ऐकते तर मला असंच वाटतं की फरसान म्हणजे आपलं फरसान आणि फरसान गार्डन. तर आम्ही निघालो आहोत म्युनिक सेंट्रल स्टेशनला आणि बसमधून चाललो आहोत. तर जाताना मस्त रस्त्याला सुंदर सुंदर अशी म्युनिकची जी घरं आहेत. युरोपमधली ॲक्च्युली युरोपमध्ये सगळीकडे अशाच टाईपची घरं असतात आणि ते बघायला खूप सुंदर वाटतं. घरांचे जे स्ट्रक्चर्स किंवा जे घरांचे प्लॅन असतात. तर आम्ही निघालो आहोत. सो जाऊयात पुढे, दाखवते तुम्हाला मी. तर जर्मनीमधलं पब्लिक ट्रान्सपोर्ट जे आहे ना ते मला खूप आवडतं, कारण की कम्फर्टेबल जर्नी होते आणि इकडे रस्ते चांगले आहेत, आपल्यासारखे नाही आहे. त्याच्यामुळे बस असू देत तर म्हणजे बसने सुद्धा कम्फर्टेबल जर्नी होते, ट्रेनने तर इकडे ऑब्वियसली चांगलीच होते. सो आम्ही आता बसने उतरू. आता आमचं नेक्स्ट ट्रेन आहे आणि हो, तर आज आहे सॅटर्डे. सॅटर्डेमुळे जास्त ॲक्च्युली वीकडेजमध्ये खूप गर्दी असते. आज बऱ्यापैकी ट्रेन होळी खाली आहे. सो बघूयात पुढे आपण जाऊया. तर फायनली आम्ही आलो आहोत म्युनिक सेंट्रल स्टेशन. सेंट्रल नाही, मरियनप्लात्झ. ॲक्च्युली इकडेच सगळं मेन मार्केट्स आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. फेवरेट इथे आता ही सुंदर अशी म्युझिक ऐका. तर इकडे हे खूप कॉमन आहे की म्हणजे स्ट्रीटवरती असे भरपूर सारे वेगवेगळे टाईप्सचे प्लेस किंवा काही चालू असतं आणि त्यांना आपण देऊ शकतो काही टिप्स म्हणून. सो हे पूर्ण जर्मनीमध्ये किंवा युरोपमध्ये सगळीकडे असं बघायला मिळतं. आणि आता नेक्स्ट मंथमध्ये ख्रिसमस असल्यामुळे खूप सारी ख्रिसमसची चहल आहे. सो व्हिडिओ करता करता अचानक मला काही आपले इंडियन्स आले होते. मला माहीत नाही कुठली टूर होती, विना वर्ल्ड की कुठली, पण भरपूर सारे आपले इंडियन्स दिसले आणि ते सुद्धा मराठी होते. सो मराठी ऐकून आणखी छान वाटलं जरा. सो आपली लोकंसुद्धा इकडे खूप फिरायला येत असतात, मराठी लोक. तर ख्रिसमस असल्यामुळे इकडे खूप सारी चहलपहल बघायला मिळते आणि आता ख्रिसमस मार्केटसुद्धा छान म्हणजे भरलेलं असेल. तर मी नेक्स्ट टाईम आणखी छान व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन.